नमस्कार. आता रविराज हा त्याच्या बायकोला प्रतिमाला घेऊन त्याच्या सासरी आलेला असतो. सासरी आल्यामुळे आता पूर्णाजी खूपच खुश असते. पूर्णाची आता प्रतिमाशी गप्पा मारत असते आणि ती आता रविराज सोबत सुद्धा बोलत असते. आता रविराज आणि प्रतिमा दोघंही खुश असतात. आता प्रतिमाला आठवत असतं की रविराजला घेऊन ती पहिल्यांदा कशी तिच्या माहेरी यायची. आता सगळं काही सुरळीत झाल्यासारखं प्रतिमाला वाटत असतं. आता सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात. दोघंही आता त्या दोघांना बघतात. त्यावेळी सायली म्हणते, अगं प्रतिमा आत्या, तू कधी आलीस? आणि सायली आता प्रतिमा आत्याशी बोलू लागते. तर आता अर्जुन म्हणतो, सिनियर कधी आलात तुम्ही? आता सिनियरशी अर्जुन बोलत असतो. सगळेही छानपैकी गप्पा मारत असतात. इकडे अश्विन आणि प्रिया सुद्धा त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. आता हे सगळे गप्पा गोष्टी करतच असतात. त्यावेळी अश्विन आणि प्रिया हे दोघेही खाली येतात. अश्विन आणि प्रिया खाली येतात. बघतात तर काय, प्रियाची आई बाबा आलेत. ते बघून अश्विन म्हणतो, अगं प्रिया बघतेस का घरी कोण आलंय? त्यानंतर आता प्रिया म्हणते, कोण? त्यानंतर प्रिया बघते तर काय, आता सायली ही तिच्या आईशी प्रतिमाशी गप्पा मारत असते. आणि आता अर्जुन हा तिच्या बापाशी म्हणजेच आता रविराजशी गप्पा मारत आहे. आता प्रिया खाली येते आणि म्हणते, आई आई तू कधी आलीस? आता प्रियाने नाटक सुरू केलेलं असतं. प्रिया नाटक करत असते आणि आता इकडे आता सायली तिच्याकडे बघत असते. त्यावेळी पूर्णाजी म्हणते, अगं प्रतिमा तुला माहिती आहे का, तू तुझ्या बाळाला म्हणजे तन्वीला किती छान शिरा बनवायला शिकवलायस ग. तुझ्या हातचा शिरा खायचा आता ते मी विसरूनच जाते. मला असं वाटतं तुझ्या हातचा शिरा खायचा असेल ना तर मी डायरेक्ट प्रियाला शिरा बनवायला सांगते. बघ आता तुझी लेक तन्वी कशी शिरा बनवेल मस्तपैकी. आता मी तिला शिरा बनवायला सांगते. आता पूर्णाजी म्हणते, तन्वी जरा एक काम कर ना, आमच्या सगळ्यांसाठी तू शिरा बनवून आण. आम्हाला ना तुझ्या हातचा शिरा खायचा आहे. आणि तुला कसा प्रतिमाने शिरा बनवायला शिकवलाय तो सुद्धा सगळ्यांना कळून चुकेल. आता इथे प्रिया मोठी हादरलेली असते कारण तो शिरा सायलीने बनवलेला असतो. आता प्रिया काय करू या विचारात पडलेले असते. ते बघून आता सायलीला जामच मजा वाटत असते. सायली हसू लागते. आता प्रिया सायलीकडे बघत असते. प्रियाचा आतून खूपच जळफळाट होत असतो, पण काय करणार. आता प्रिया किचन मध्ये जाते. आता तिला शिरा बनवायला घेते, पण तिला शिरा कसा बनवायचा हे सुद्धा माहिती नसतं. ती युट्यूबवर सर्च मारते आणि आता कसा पण शिरा बनवून घेऊन येते. आता शिरा बनवलेला शिरा प्रिया घेऊन येते आणि प्रत्येकाला थोडा थोडा देते. तेवढ्यात तो शिरा रविराज म्हणतो, काय हा शिरा तन्वीने बनवलाय? अहो तन्वीने बनवला तर असा कसा चव असेल? प्रतिमाच्या हातची चव पाहिजे त्याला. अहो प्रतिमा किती सुंदर शिरा बनवते. हा शिरा तर तोंडात सुद्धा घेवत नाही. ते ऐकल्यावर आता पूर्णाजी हातरते. पूर्णाजी म्हणते, अहो जावई बापू असं काय बोलताय? अहो सेम प्रतिमा सारखाच शिरा बनवते ती. आता हे ऐकल्यावर प्रतिमा सुद्धा हादरते. आता पूर्णाची शिरा टेस्ट करते तर त्या शिऱ्याला बिलकुल चव नसते, पांचट झालेला असतो. ते ऐकून पूर्णाजी म्हणते, अगं प्रिया हा तू शिरा बनवलायस? प्रिया म्हणतो, हो पूर्णाजी, काही चुकलं का माझं? त्यावर पूर्णाजी म्हणते, तुला शिरा बनवता येत नसेल तर नाही म्हणायचं होतं. त्या दिवशी शिरा तू बनवला होतास की दुसरा कोणी? त्यावर सायली म्हणते, होय पूर्णाजी, तो शिरा मी बनवला होता तुमच्यासाठी आणि फक्त हिने तुम्हाला आणून दिला होता कारण तुम्ही माझ्या हातचा शिरा खाणार नाही असं हिचं म्हणणं होतं. आता पूर्णाजीला कळून चुकलेलं असतं. आता शिऱ्याची टेस्ट ही सायलीच्या हातची होती. आता पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो. आता पूर्णाजी लगेच प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते, तू खोटं बोलून मला तो शिरा खायला दिलास, तुला कळत नाही का? असं खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आता रविराज सुद्धा तिकडे बघत असतो. रविराजला सुद्धा बरं वाटत असतं की आपली मुलगी खोटं वागली म्हणून पूर्णाजीने मारलेलं आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.